तर मुंबईतील भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली होती, यामुळे एका महिलेचा संताप अनावर झालेला होता। भाजपच्या मोर्चामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती असा आरोप करण्यात येतोय। बाजूला मैदान असताना रस्त्यावर मोर्चा का काढला असा संतप्त सवाल महिलेने केला। संतप्त महिलेने मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांशी वाद देखील घातला। मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। डिड यू नॉट अंडरस्टैंड? डिड यू नॉट अंडरस्टैंड? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। Shut up. हटाओ ना। Come over here. Daddy, get over with your fucking opportunity. Okay? तर या संदर्भात नाना पटोले काँग्रेसचे नेते यांनी ट्विट केले। भाजपच्या नौटंकीमुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप झाल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। भाजपच्या आंदोलनामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या महिलेनं मोर्चात जाऊन महाजनांना खडे बोल सुनावले असं नाना पटोले यांनी म्हटलं। भाजपच्या फेक नरेटिव्हला आता देशाची जनता कंटाळली आहे असं देखील यावेळेला नाना पटोले यांनी म्हटलंय। पुढील काळामध्ये देशाची नारी शक्ती अशाच प्रकारे भाजपला सत्तेतून पायउतार करेल यात शंका नाही असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं। तर या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील ट्विट केलं। या बाईंना त्यांच्या मुलाला पिकअप करायचं होतं असं कित्येक नागरिक रस्त्यात अडकले होते असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। पोलीस उत्तर द्यायची तसदी घेत नव्हते, फक्त नेत्यांच्या पुढे पुढे करणार असा सवाल देखील त्यांनी केला। जाब विचारला पाहिजे या सगळ्या अधिकाऱ्यांना की त्यांना नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज वाटत नाही असा देखील सवाल त्यांनी केला। यापुढे जर भाजपच्या नेत्यांनी रस्ते बंद केले तर लोकांच्या क्रोधाला तोंड द्यावं लागेल असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलं। हे मुंबईत कोणीही खपवून घेणार नाही, या महिलेला माझा सलाम असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा डिबेटचं चॅलेंज दिलेलं आहे। माझ्या स्तराचा कुणीही नेता आणा, मी चर्चेला तयार। एनडीएकडे 2/3 बहुमत नसल्याचं समजताच विरोधकांचा चेहरा समोर असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलंय। तर 1 कोटी महिलांच्या सह्या राहुल गांधींच्या तोंडावर माराव्या लागतील असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मी या ठिकाणी यांना खुली चुनौती दिली, खुली चुनौती। अरे या ठिकाणी या विषयावर माझ्या स्तराचा कोणी नेता आणा, तुमच्या नेत्याशी खुली डिबेट करण्याकरता मी तयार आहे। मी तुम्हाला दाखवून द्यायला तयार आहे तुमचा चेहरा काय आहे। ते गाणं आहे ना, एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग, तो चेहरा आता आपल्याला काँग्रेसचा, उबाटाचा, शरद पवार पार्टीचा या ठिकाणी पाहायला मिळाला। 1 कोटी महिलांच्या सह्या या ठिकाणी जमा करून राहुल गांधी आणि त्यांचे चट्टे बट्टे यांच्या थोबाडावर त्या ठिकाणी माराव्या लागतील आणि सांगावं लागेल राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब, नारी शक्तीची ताकद लाडक्या बहिणींच्या माध्यमातून तुम्ही पाहिली आहे। एकदा बहिणी संघटित झाल्या तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता बनवण्या इतक्या देखील जागा देत नाहीत। तर 2029 मधील निवडणूक जिंकणार नाही अशी भीती भाजपात असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। निवडणुकीत हरण्याची भीती असल्यानं विधेयक आणण्याची घाई असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। महिलांचं नाव पुढे करून 2027-2028 मध्येच निवडणुका लावण्याचा भाजपचा विचार होता असं देखील रोहित पवारांनी म्हटलंय। डिलिमिटेशन विधेयक आणून विरोधकांच्या उमेदवारांना पाडायचं हे भाजपनं ठरवलं होतं असं देखील रोहित पवारांनी म्हटलं। या बिलामध्ये जी काही गडबड केली, कुठेतरी 29ला आपण निवडून येणार नाही ही कुठेतरी भूमिका भाजपची दिसते। आणि हे ठामपणे मी सांगतो, कदाचित भाजपचा प्रयत्न होता पटपट ह्या गोष्टी करायच्या आणि इलेक्शन 2027 नाही तर 28लाच आपण लावायचं, महिलांचं नाव पुढं करायचं, महिलांचं मत आपल्याकडे घ्यायचं, डिलिमिटेशन मधून विरोधकाचे जे उमेदवार आहेत ते पाडायचे आणि 27-28 मध्ये इलेक्शन प्रीपोन करायचे
असा म्हणजे आधी ओढायची असा केविलवाना प्रयत्न कदाचित या सर्व गोष्टींच्या पाठीमागे होता असं काही तज्ज्ञांचं मत आलेलं आहे. तर बारामती पोटनिवडणुकीसाठी आज सांगता सभा पार पडली. या सभेमध्ये उद्योगमंत्री उदय सामंतांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत एक फाईलचा किस्सा सांगितलाय. पाहूयात. पहिली 27 तारखेला मी 4 वेळा अजितदादांबरोबर बोललो. अजितदादांनी या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मला एक काम सांगितलं, म्हणजे त्यांनी सूचना पण केली आणि त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दम देखील दिलेला होता. त्या सूचनेनंतर तात्काळ मी त्याच दिवशी 27ला 7:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोललो आणि मी त्यांना विनंती केली की अशा पद्धतीचा दादांचा निरोप होता. देवेंद्रजींनी देखील सांगितलं की फाईलवर ताबडतोब सही करा. आज तो माझा OSD माझ्या बरोबर वहिनी इथं आलेला आहे. त्याला मी मुंबईला फोन करून सांगितलं की सकाळी फाईल ती रत्नागिरीमध्ये पोच झाली पाहिजे, पण दुर्दैव आहे की दुसऱ्या दिवशी त्या फाईलवर सही केलेली बघायला अजितदादा आपल्यामध्ये नव्हते.